भिजत येऊन द्या की काठीनं गोंगडे घेऊन द्या की रे मला भिजत येऊन द्या की जलपति खला आजा जलपति खला आजा एक बार आजा 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 बाबा कोण रे तू? प्रिया दोस्ता मी तुझा लहानपणीचा मित्र शामू शामू एवढा मोठा झालास? होय मी मुंबईत एका मोठ्या कंपनीत कामाला आहे तिथं लय मोठ्या मशीन येते आणि त्याला बटन येते ओ अरे काय सांगतोस ज्या त्या मशनीला बटन असते तीच की अरे नाही पण त्या बटनाची एक गंमत आहे सांगू का तुला सांग की पहिलं बटन दाबलं की बोकडाचं आतलं एकीकरण काढलं दुसरं बटन दाबलं की बोकडाचे बारीक तुकडे तयार तिसरं बटन दाबलं की रस्सा तयार शपथच बाहेर फिर चौथं बटन दाबलं की अशा बटनाचा बनलेला प्लेट तयार आपण गडे गावकडचं लहानपणाचंच हुशार थांब पाचव्या बटनाची तुला गंमत सांगतो पाचवं बटन कशाला ठेवलंय आणखी? अरे आपण खाल्ल्यासारखं काय करतो टाकून देतो नाही टाकायची नाही मग ती एका ठिकाणी गोळा करायची आणि मशनीत टाकायची आणि पाठवं बटन दाबायचं मग काय होणार त्या हाडांचं होत असेल चुरा नाही हाड मशीन मध्ये टाकली आणि पाचवं बटन दाबलं की आणि बोकड तयार आपण गडे गावकडचं लहानपणाचंच हुशार तुला माहित आहे का बघ आपण त्या राधा म्हातारीच्या झाडाचं पेर काढून आणत होतो हो ते किती गोड पेरू होते रे आता ते झाड केवढं असेल रे? असेल एवढे नाही एवढंच झाड आहे त्या झाडाला पेर केवढं असतील? एवढे नाही बरं असतील नारळ एवढे नाही एक असा पेरू आहे मग काय रे त्या पेरवाची गंमत गेलतो परवा सर झाडावर चढलो आणि सर झाडावर चढलो दोन्ही हाताने पिऊर धरला एका बेचक्यात बसलो तर पोट भरलं खाल्ला आणि बाकीचा आयसच ठेवला खाली आहे बघतो तर यायलाच येईना मग काय केलं रे एका बेचक्यात बसलो विचार केला एक डोक्यात आयडिया आली सर झाडावरून खाली आलो घरी गेलो शिडी घेतली सर झाडाकडे आलो झाडाला लावली वा छान तू झाडावर चढलास काय पेरू खाल्लास काय सर खाली उतरून घरी जाऊन शिडी लावलीस काय रे गड्या तुला सकाळपासून थापा टाकाय कोणी मिळालं नाही का रे तुला पण मुंबईत जाऊन पाचवं बटन दाबून तुझ्या आज्याने बोकडे काढलेली असं कुठं असते रे जा चल खूप छान. इयत्ता 4थीचे विद्यार्थी सतेज पाटील व वैष्णव गेजगे यांनी